मंडळी, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की पिठोरी अमावस्या ही आईने मुलासाठी कशी करावयाची आहे, याची पूजा कशी मांडणी करायची, नैवेद्य काय असावा आणि हे व्रत नेमके कोणी करावे, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला अमावस्या म्हणतात. याला आपण श्रावण अमावस्या किंवा पिठोरी अमावस्याही म्हणतो. याच दिवशी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने बैलपोळा देखील साजरा केला जातो. तसेच बैलपोळ्याला सजवले जाते. या दिवशी बैलाला विश्रांती दिली जाते, म्हणजे शेतात कुठलेही काम लावले जात नाही. तर पिठोरी अमावस्या ही आपल्या मुलाच्या रक्षणासाठी आईने करायची आहे. म्हणजे आपल्या मुलाचं जे काही संरक्षण होतं त्यासाठी आईने या दिवशी उपवास केला पाहिजे. तसेच हे व्रत कोणी कोणी करावे, तर ज्यांना मूल होत नाही किंवा ज्यांचा गर्भपात नेहमी नेहमी होतो किंवा मूल राहतच नाही आहे, अशांनी पिठोरी अमावस्येचे हे व्रत नक्कीच करायचं आहे. पूजा मांडणी करायची आणि एक दिवस असा हा उपवास करायचा आहे. तसेच या दिवशी नैवेद्याला काय करायचे आहे, तर या दिवशी नैवेद्याला आपल्याला या दिवशी गव्हाच्या पिठापासून नैवेद्य बनवायचा आहे. जसे की पुरणपोळी, बोटवे किंवा शेवयाची खीर असेही नैवेद्य बनवायचे आहे. तुम्हाला जर टाईम नसेल तर तुम्ही बोटवे किंवा शेवयाची खीरही बनवू शकता, पण या दिवशी आपल्याला पिठापासूनच नैवेद्य बनवायचा आहे. तसेच या दिवशी 64 योगिनीच्या चित्राच्या कागदाचीही पूजाही केली जाते. तसेच हे व्रत पूजा करून आणि मांडणी करून छोटे छोटे पिठाचे असे 64 योगिनी बनवतात आणि त्याची पूजा हे केले जाते. त्यानंतरच हे व्रत पूर्ण होत असते. ही पूजा आपल्याला वंशवृद्धीसाठी करायची आहे, म्हणजे वंश आपला पुढे सतत चालत राहावा यासाठी ही पूजा करायची आहे मातेने आपल्या मुलासाठी. तसेच आपल्याला तांदळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन आपल्याला पिठाच्या मूर्ती तयार करायच्या आहेत आणि यानंतरच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. अशी ही साधी सोपी पूजा आहे. आता आपण पिठोरी अमावस्येची जी काही कथा आहे ती बघणार आहोत. म्हणजेच पिठोरी अमावस्या आपण नेमकी का साजरी करत असतो, यामागची काय कथा आहे ते आपण बघूया. तर एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, तर ज्या दिवशी श्राद्ध त्याच दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनेच्या पोटात दुखायला लागे. पण जेव्हा ब्राह्मण जेवायला बोलवण्यास आले तेव्हा ती बाळंत होऊ लागे आणि नंतर बाळंत झाल्यावर लगेचच पोर मरून जात असे. तर पोर मेल्यामुळे ब्राह्मण हे उपाशी राहत असत. असे 6 वर्ष झाले जवळजवळ आणि 7व्या वर्षीही तसेच झाले. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले आणि तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती काय केली, एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला एका जोटिंगाची बायको भेटली आणि ती म्हणाली की बाई बाई, तू कोणाची कोण आहेस आणि इथे अरण्यात काय करते आहेस, आली कशी आहेस, लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंगा येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली की तेवढ्या करताच मी इथे आली आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतके जीवावर उदार का झाली आहेस. तशी ब्राह्मणाची सून आपली सर्व हकीकत झालेली सांगू लागली. ती म्हणाली की दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जात असे. त्याच दिवशी आमच्या घरी आमच्या आजे सासऱ्यांचे श्राद्ध असे आणि ब्राह्मण आमच्या घरी न जेवता उपाशी जात असे. अशी 6 वर्ष बाळंतपण झाली माझी. पण 7व्या खेपेला सुद्धा असेच झाले. तेव्हा मामांजींना खूप राग आला व ते म्हणाले की माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला आहे, तर तू घरातून चालती हो. असे म्हणून मला मेलेले मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी मी काय करायचं आहे, असे म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली की बाई, तू भिवू नको, घाबरू नको, अशी थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साथी, अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण आणि त्या तुला पाहतील. कोण कुठची म्हणून चौकशी करतील, तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग.
ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं आणि तिथून उठली. पुढे गेली. तो एका बेलाचं झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि विचारले की कोण आहे इथे. तेव्हा ती खाली उतरली झाडावरून आणि मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. तिची कोण, कुठली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत त्यांना सांगितली. नागकन्या, देवकन्या तिच्या मुलाची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केले. पुढे तिला हे व्रत सांगितले. 64 योगिनींची पूजा करायला सांगितले आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितले. तशी तिने विचारले, ह्याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केले म्हणजे मुलबाळ दगावत नाही, सुखी समाधान राहतात. पुढे ते त्यांना नमस्कार करून निघून गेली आणि ती आपल्या गावात आली. लोकांनी तिला पाहिलं आणि ब्राह्मणांना जाऊन सांगितले की भटजी भटजी, तुमची सून घरी परत येत आहे. त्याला ते खोटे वाटलं. अर्धा घटकेने पाहू लागला. तो मुलबाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिले तसा उठला. तसेच घरात गेला आणि मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं आणि तांदूळ आणि तांब्याभर पाणी सुनेवरून उतरवून टाकले. हातपाय धुवायला सांगितले आणि सुनेला घरात घेतले आणि सर्व हकीकत विचारली. सुनेने सर्व हकीकत त्यांना सांगितली. अशी ही सर्व हकीकत सुनेने ब्राह्मणाला म्हणजेच सासऱ्याला सांगितली आणि सगळे मुलंही तिचे देवाच्या कृपेने म्हणजेच या आपल्या पिठोरी अमावस्येचे जे काही व्रत केले तिने आणि त्याची कथा ऐकली, त्यामुळे तिची मुलं-बाळं सर्व जिवंत झाली, 7ही मुलं. असे अमावस्येचे व्रत करून तिने आपल्या सर्व मुलांना जिवंत केले. अशी छोटी कथा आवडली तर लाईक करा.